नमस्कार मंडळी, मिसेस केओ मध्ये आपलं स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। आज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत मांडेली तवा फ्राय। आपण दोन पद्धतीने मांडेली फ्राय करणार आहोत। आता पुढे बघूया। चला तर मांडेली साफ करून घेऊया। अशा प्रकारे त्याची खवलं बाजूला करून घेऊया। खवलं साफ करून झाल्यावर सुरी किंवा कातीच्या साहाय्याने आपण त्याला असं कापून घेऊया। त्यात काही असेल तर तेही साफ करून घेऊया। अशा प्रकारे सर्व मांडेली साफ करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व मांडेली साफ करून घेतलेली आहे। रेसिपीचे इंग्रेडिएंट आहेत कापून साफ केलेली ताजी मांडेली, केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला, केओची हळद पावडर, मीठ आणि आज आपण जी नवीन पद्धतीने मांडेली तवा फ्राय बघणार आहोत त्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ। सर्वात आधी आपल्या मांडेलींना मीठ लावून घेऊया। मीठ लावून झालेलं आहे। आता याला असंच 5 मिनिटं राहू देऊया। तवा फ्राय साठी मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी आपण 1 चमचा केओची अस्सल पारंपरिक पोळी मसाला घेतलेला आहे। आणि 1 चमचा केओची हळद पावडर घेतलेली आहे। त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। याच्या जागी आपण केओचा फिश फ्राय मसालाही वापरू शकतो। आता आपण हा तयार मसाला मांडेलींना लावून घेऊया। तयार मसाला मांडेलींना व्यवस्थित लावून झालेला आहे। कुरकुरीत मांदेली फ्राय साठी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा रवा मिक्स करून घेऊया। कुरकुरीत मांदेली फ्राय साठी पीठ तयार आहे। अशा प्रकारे आपण अर्धी मांदेली ह्या तयार मसाल्यात आणि अर्धी मांदेली आपण ह्या तयार पिठात दाबून कुरकुरीत करून घेऊया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तवा फ्राय साठी आपला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा, जेणेकरून आपली मच्छी त्याला चिटकणार नाही। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। त्यात आता आपण तेल घालून घेऊया।
तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यात आता आपण एक एक करून मांडेली फ्राय करून घेऊया. आता आपली मांदेली एका बाजूने तयार झालेली आहे. दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. मांदेली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्याला आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे बाकीची मांदेलीही फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण पीठ लावून घेतलेल्या मांदेलीलाही फ्राय करून घेऊया. आपल्या मांदेली एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्यांना आता फिरवून घेऊया. आपली कुरकुरीत मांदेली तवा फ्राय तयार झालेले आहे. त्यांना आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपलं मांडेली तवा फ्राय आणि मांडेली कुरकुरीत तवा फ्राय दोन्ही तयार आहेत. याची तुम्ही नुसती अशीच मजा घ्या. आम्ही आमच्या पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे. तुम्हीही तुमच्या पद्धतीने गार्निशिंग करू शकता. तर ही होती कुरकुरीत मांदेली तवा फ्रायची रेसिपी. आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा. धन्यवाद.